कधी मुस्लिम बांधवांना ईदीला मशिदी बाहेर माझा झगाग गाणे लावून दारू पिऊन नाचताना बघितलंय का? कधी ख्रिश्चनांना येशूंच्या समोर शांताबाईचं गाणं लावून मावा खाऊन नाचताना बघितलंय का? कधी जैनांना त्यांच्या मिरवणुकीत आला बाबूराव गाणं लावून नाचताना बघितलंय का? हे सगळे समाज आपापल्या देवांचा मान सन्मान इमाने इतबारे ठेवतात, कारण त्यांना त्यांचा धर्म, त्यांची संस्कृती टिकवायची आहे. मग आमच्या हिंदू धर्माच्या देवांपुढे डॉल्बी साऊंड आणि दारू पिऊन अश्लील गाणी लावून नंगा नाच का? हा कलंक हिंदू सणांनाच का लागला आहे, की आपणच लावला आहे? डॉल्बीवर अश्लील गाणी लावून आपण आपल्या देवांचा, हिंदू संस्कृतीचा अपमानच करत आहोत. आपले सण हे उत्साहात आणि मोठ्या प्रमाणातच साजरे झाले पाहिजेत, पण पारंपरिक वाद्याचा दणदणाट, ढोल ताशांचा गजर, सनईचे सूर, पारंपरिक पोशाखांचा रुबाब आणि फेट्यांची शान आपल्या प्रत्येक हिंदूच्या सणात दिसलेच पाहिजेत, तरच आपली हिंदू संस्कृती टिकेल. बघा, आपण स्वतः विचार करा आणि इतरांनाही विचार करायला लावा. पप्पी दे पारूला, आवाज वाढव डीजे तुझ्या आईची, चिमणी उडाली भुर, पोरी जरा जपून दांडा धर, झिंग झिंग झिंगाट, शांताबाई शांताबाई अशी गाणी कधी मशिदींच्या भोंग्यावर ख्रिस्ती, जैन, बौद्ध, शीख, पारशी यांच्या धार्मिक स्थानांवर अथवा उत्सवांमध्ये वाजलेली ऐकली आहेत का कधी? तेही सिनेमा बघतातच ना, पण स्वतःच्या धार्मिक कार्यक्रमात मिरवणूक असली फालतू गाणी नाही करत. आपण गणेश विसर्जन मिरवणुकीत पण सर्वच मंडळाने हा नियम पाळला पाहिजे. मराठी गाणी सुद्धा चालतील, परंतु लता दीदी, आशाताई, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर, अरुण दाते, सुधीर फडके, अजित कडकडे यांसारख्या मातब्बर गायकांनी गायलेली भक्तिगीते, भावगीते सार्वजनिक उत्साहात लावली तर काही हरकत नाही. येणाऱ्या पिढीला चांगले संस्कार आणि आपली संस्कृती हक्काने बघू द्या. परिवर्तन न्यूज, आवाज जनतेचा.